नमस्कार मित्रांनो, माझा ड्रायव्हर कधी पण मला बाहेर घेऊन जात होता तेव्हा मला तो म्हणायचा, मॅडम फक्त मला एकदा संधी देऊन तर बघा, आयुष्यभर तुम्ही विसरणार नाही. मी पण माझ्या नवऱ्याला खूप वैतागले होते. एक दिवस मी विचार केला की आज आपण ड्रायव्हरला एक संधी द्यायची. रात्र झाली आणि जसा माझा ड्रायव्हर आला तसा मी त्याला माझ्या बेडरूममध्ये बोलावलं आणि त्याने माझ्यासोबत असं काही केलं की कदाचित 6 ते 7 पुरुष एकत्र मिळून पण नाही करू शकणार. मी एका परक्या माणसावर विश्वास ठेवला आणि त्या रात्री त्यांनी माझी झोपच उडवली. राजपूत घराण्यातला मुलगा होता. राजपूत घराण्यातल्या माणसं खूपच बलवान असतात आणि त्यांच्या ताकदीने मला पूर्णपणे वेड लावलं होतं. मी त्यांच्यामुळे लाचार झाले. मी कधीच विचार केला नव्हता की माझ्या बेडरूममध्ये घरामध्ये मी एक राजपूत माणसाची शिकार होईल आणि जे काही झालं त्याची सुरुवात माझ्यापासूनच झाली. अशा प्रकारे एक रात्री माझ्यासोबत असं काय घडलं ते जाणून घेऊ. मी नेहमी माझा चेहरा झाकूनच ठेवायची. मला गाडीमध्ये कुठेही जायचं असेल तरीही मी माझा चेहरा ओढणीने झाकूनच ठेवायचे. खूप कमी लोक मला माझ्या चेहऱ्यावरून ओळखायचे, पण मला तर या गोष्टीचा गर्वच होता की मला कोणीच ओळखत नाही. मी दिसायला खूप सुंदर होते. पण एक दिवस माझा ड्रायव्हर असं काही बोलला की ते ऐकून मी आश्चर्यचकित झाले. मी त्या ड्रायव्हरचा चेहरा गाडीच्या आरशात बघितला तर तो खूप गंभीर दिसत होता. मी पुन्हा त्याला बघितलं आणि त्याची आणि माझी नजर एक झाली. तो पुन्हा मला म्हणाला, मॅडम फक्त एकच संधी द्या मला आणि बघा मी तुम्हाला कसं खुश करेल. तुम्ही आयुष्यभर मला विसरणार नाही. आणि पुन्हा पुन्हा मला असंच तो बोलू लागला. त्याचं हे बोलणं ऐकून मी खूप घाबरले. पण तो मला असं का म्हणत होता? मी त्याला या प्रश्नाचं काहीच उत्तर दिलं नाही. माझं नाव आहे महिमा आणि मी US मध्ये राहते. माझा जन्म US मध्ये झाला. माझे आईवडील हे भारतीय होते, पण ते कधीच भारतात आले नव्हते. पण माझ्या आईवडिलांमुळे मला हिंदी खूप चांगल्या प्रकारे येत होते. त्यामुळे मी सगळी नोकरे हे भारतीय ठेवली होती. माझे लग्न झालेलं होतं. माझ्या लग्नाला 10 वर्षे झाली होती. माझा नवरा रमेश कामानिमित्त भारतात राहत होता. आम्ही काही दिवसापूर्वी दुबईमध्ये शिफ्ट झालो होतो. रमेश बाहेर गेल्यावर त्यांचा व्यवसाय मीच सांभाळायचे आणि घरातली कामे पण मीच बघायचे आणि सगळे नोकर विश्वासाचे ठेवले होते. त्यामुळे माझा नवरा त्यांच्याबरोबर मला सोडून जायचा. आमचा जुना ड्रायव्हर रोहनदास काही दिवसापूर्वी सुट्टीवर गेला होता, म्हणून त्यांच्या जागी आम्ही दुसरा ड्रायव्हर केला होता. त्या ड्रायव्हरचं नाव होतं महेश. महेश एक विश्वासू माणूस होता. त्यांनी आमचे मन जिंकून घेतले होते. एक दिवस त्यांनी असं काही बोललं की मी त्याच्या या बोलण्यामुळे खूप घाबरले होते. कारण रमेश पण जास्त घरी राहत नव्हता. मी स्वतःला एकटी समजत होते. एका क्षणासाठी माझ्या मनात विचार आला की महेश एकटा आहे की त्याच्या मागे कोणी आहे. मी एक तरुण स्त्री होते आणि माझ्यासाठी ही गोष्ट खूप घाबरण्यासारखी होती की तो माझा एकटेपणा दूर करण्याची संधी मागत आहे. महेश नाही हे मी घर सोडलं. मी गाडीमधून उतरली, माझ्या रूममध्ये गेले आणि पलंगावर जाऊन पडले. समोर रमेशचा फोटो लावलेला होता.
मला तो फोटो पाहून खूप राग येत होता की मी एका माणसाला कामावर ठेवायची काय गरज होती. त्या माणसाची नजर वाईट होती आणि रमेश मला सोडून भारतात पुन्हा गेला होता. मागच्या 2 दिवसापासून आमच्या घरातील कामवाली पण सुट्टीवर होती आणि या गोष्टीमुळे मला खूप टेन्शन येत होतं. मी रमेशला फोन लावला आणि तुम्ही कधी घरी येणार हे विचारलं. पण काय, फोन तर दुसरीनेच उचलला आणि म्हणू लागली, रमेश सर मीटिंगमध्ये आहेत, तुम्ही नंतर फोन करा. त्यांच्या सेक्रेटरीचा आवाज ऐकून मला अजूनच राग आला. मी त्यांची बायको असून ते मला कुठेच घेऊन जात नव्हते. मला त्यांच्या व्यवसायात अडकून ठेवलं होतं आणि स्वतः मात्र सेक्रेटरीबरोबर मज्जा मारत होते. पाठीमागे गाण्याचा आवाज आणि गोंधळ ऐकून मला अंदाज आला होता की एकंदरीत माझा नवरा यावेळी कुठे आणि काय करत होता. मी रागारागाने माझा फोन भिंतीवर मारला आणि तेवढ्यात दरवाजा वाजू लागला. मी विचारलं, कोण आहे? तर बाहेर रमेशचा आवाज आला. मग मी दरवाजा उघडला आणि महेश माझ्याकडे बघतच राहिला. मला लाज वाटली तरी माझी पर्स पुढे करत तो म्हणाला, मॅडम तुमची पर्स गाडीमध्ये विसरली होती. मी त्याच्या हातातून पर्स घेतली आणि रूमचा दरवाजा लावत होते. तेवढ्यात पुन्हा महेश मला म्हणाला, मॅडम मला एक संधी देऊन तर बघा, मी तुम्हाला खूप खुश करेल. रमेश सर पण इथे नाही आहेत. मी कोणाला त्या गोष्टीची खबरही लागू देणार नाही आणि तुमचं काम पण होऊन जाईल. मी महेशला त्याची अवकात दाखवून दिली असती, पण माझ्या कानात सेक्रेटरीचा आवाज घुमत होता आणि मला खूप चीड येत होती. मी रमेशच्या परवानगीशिवाय कोणतेच काम करत नव्हते, पण तो बाहेर जाऊन मजा मारत होता. मी रागातच त्याच्या विरुद्ध जाण्याचा निर्णय केला. तो जर माझ्या मर्जीने चालत असेल तर मी पण माझ्या मर्जीने चालणार. तो मला खूप कमी अक्कलवान समजत होता आणि मला त्याच्या व्यवसायात इतकं गुंतून टाकायचा की मी इकडे तिकडे कुठंच डोकं घालू शकत नव्हते. मी रागातच महेशला संधी द्यायचा विचार केला. मला ही गोष्ट रमेशपासून लपून ठेवायची होती आणि मी महेशला इशारा केला आणि त्याला माझ्या बेडरूममध्ये बोलवलं. त्यावेळी घरामध्ये कोणीच नव्हतं, फक्त मी आणि महेश होतो. अशी संधी आम्हाला पुन्हा मिळणार नव्हती. रमेशनेही त्याची नोकर रमा दीदीला माझ्या डोक्यावर खूप चढवून ठेवलं होतं. घरामध्ये माझ्या मागे राहत होती आणि रमेश घरी आला की त्याला दिवसभराची सगळी खबर देत होती. मला त्या दोघांनी एखाद्या कायद्यासारखं ठेवलं होतं आणि त्यांच्या आयुष्यात काय चालू आहे याची मात्र मला खबरही लागत नव्हती. म्हणूनच मी आता ठरवलं की रमेशच्या इशाऱ्यावर चालायचं नाही. मी माझं आयुष्य स्वतःच्या मर्जीने जगणार. आणि मी महेशला म्हणाले, आपल्या दोघांमध्ये जे काही झालं त्याची भनक देखील रमेशला लागली नाही पाहिजे. महेश हसून म्हणाला, मॅडम तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा. या एका गोष्टीची भनकही रमेश सरांना बिलकुल लागणार नाही आणि मी तुम्हाला इतकं खुश करेल की तुम्ही विचारच करत राहाल. मला महेशच्या बोलण्यावर विश्वास बसला आणि मी माझ्या चेहऱ्यावरची ओढणी काढली. मला वाटले की तुझ्या संधीसाठी सक्षम आहे तर मी त्याच्यावर जास्त विश्वास ठेवेल. माझ्या बोलण्यावर मुकेश माझा चेहरा एकसारखा पाहत होता. माहीत नाही तो एवढा माझ्या चेहऱ्याला का बघत होता. पहिल्या वेळेस मी कोणत्या तरी पुरुषाला माझा चेहरा दाखवला होता आणि मी विचार केला की इथून पुढे मी रमेशसोबत राहणार नाही. आणि जशी मी महेशला संधी दिली त्याने माझी झोपच उडवली. आणि काय,
7 पुरुषांच्या बरोबरीचं काम त्याने केलं होतं आणि मी हे बघून खूप आश्चर्यचकित झाले. महेश मला जे म्हणत होता त्याने ते खरं करून दाखवलं. म्हणून मी महेशवर खूप खूप खुश झाले. म्हणून मी विचार केला की महेशला आयुष्यभर मी माझ्यासोबत ठेवेल आणि मी माझ्या आयुष्यात पुढे जाईन. रिधिमा पहिल्यांदा खूप जास्त मोठ्या सुट्टीवर गेली होती आणि मी या संधीचा पुरेपूर फायदा घेणार होते, कारण रमेश पण घरी नव्हता आणि महेश बरोबर मला कोणीही बघणार नव्हतं. महेशने ज्या प्रकारे 7 पुरुषाचे बळ मला दाखवले होते, त्यानंतर दुसऱ्या रात्रीने त्याने मला बोलावून घेतलं. मी खूप सारे पैसे मुकेश समोर ठेवले होते आणि ते पैसे बघून मुकेश पण खूप खुश झाला होता आणि मुकेशला म्हणाले, जर तू माझं काम असंच करत राहिला तर मी तुला असे जास्त पैसे देत राहील. पण दुसऱ्या दिवशीची रात्र माझ्यासाठी खूपच भयानक ठरली, कारण महेशने माझ्यासोबत रात्री असं काही केलं की मी त्याचा अंदाज पण लावू शकत नव्हते. महेश किती बलवान होतं हे मला दुसऱ्या रात्री कळालं. त्याला माझ्यावर थोडीही दया आली नाही. मी त्याच्यापुढे लाचार होते. त्याने मला पाणी मागायच्या हालातीत सुद्धा ठेवलं नव्हतं. मला वाटू लागलं की रमेश माझ्या आसपास कुठेतरी असता तर मला महेशपासून वाचवलं असतं. महेश इतक्या खालच्या पातळीवर गेला होता, मला माझ्याकडे बघून माझीच लाज वाटू लागली. रमेशच्या गैरहजेरीचा फायदा घेऊन त्याने मला त्या रात्री जिवंत राहण्याचा मार्गच पण ठेवला नव्हता. महेशनेही त्याचा हेतू साध्य केला होता. हळूहळू तो मला सांगू लागला, त्याने तिच्याबरोबर असं का केलं? त्याने एका रात्रीत 7 पुरुषांचा बळ मला कसं दाखवलं? त्याच्या तोंडातून हे सगळं ऐकलं आणि पायाखालची जमीनच सरकली, कारण महेशची नजर पहिल्यापासूनच माझ्यावर होती. तो ड्रायव्हर म्हणून कसा आला हे त्यांनी सांगितलं. मला कोणीच ओळखत नाही. ज्या दिवशी रमेश आणि रिधिमा दिदी घरी नव्हते, त्यांनी या संधीचा पुरेपूर फायदा घेतला आणि मुद्दा म्हणून मला म्हणू लागला की मला एक संधी द्या मॅडम. काही महिन्यापूर्वी माझी तब्येत खराब झाली होती आणि मी गाडीमध्ये सुद्धा पडले होते. आमच्या जुन्या ड्रायव्हरने मला लगेच हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं. हॉस्पिटलमध्ये नेताना माझ्या चेहऱ्यावरची ओढणी बाजूला झाली. त्यावेळेस महेशने माझा चेहरा पाहिला. महेशने माझा फोटो त्याच्या मित्रांना दाखवला आणि तो तेव्हापासून मला शोधत होता. महेशला माझ्या घरचा पत्ता माहिती नव्हता आणि तो जेव्हापासून माझ्या घरावर आणि माझ्यावर नजर ठेवत होता, महेशने पहिल्या ड्रायव्हरला काढून त्याच्या जागेवर तो ड्रायव्हर बनून आला. महेशने हळूहळू आमच्या घरातील सगळी माहिती काढली. आमचा खूप मोठा व्यवसाय होता आणि रमेशकडे भरपूर पैसा होता, पण तसा मला रमेश स्वभावाने आवडत नव्हता आणि मी त्याच्यापासून दूर चालले होते. मला माझ्या आयुष्यात पुढे जायचे होते, पण हा माझा चुकीचा निर्णय होता. माझी एक चूक सगळं संपून टाकणार होते. माझ्या लग्नाला 10 वर्षे झाली होती, पण रमेशला मूलबाळ नको होतं आणि मला मात्र आई व्हायचं होतं. जेव्हा पण मी प्रेग्नंट राहिले तेव्हा तो मला ॲबॉर्शन करायला लावत असे. रमेश दिसायला खूप सुंदर होता, पण त्यांच्या व्यवसायाबरोबर त्याला पार्टी, मुलींचा नाद होता. मी फक्त एक आई होण्याचं स्वप्न बघितलं होतं, पण ते रमेशनी पूर्ण होऊ दिलं नाही. मी विचार केला की हा सगळा व्यवसाय सोडून मी माझं आयुष्य जगेन आणि महेशवर विश्वास ठेवला. रमेश ड्रग स्मगलिंगचा व्यवसाय करत होता आणि त्याच्या व्यवसायात मी बरोबरीची साथ दिली होती. आणि ज्या दिवशी महेशने मला एक संधी मागितली, त्या दिवशी त्याने माझं मन जिंकून घेतलं होतं, कारण त्यांनी एका रात्रीत सप्लाय केलं होतं ते 7-8 माणसं
मिळूनसुद्धा करणार नाही. मला विश्वास बसत नव्हता की महेश नाही रात्री तितका टॅक्स सप्लाय कसे केले. ड्रग सप्लाय कसे केले मला माहित नाही. एका रात्रीत नाही, थांबा जरा एक मिनिट, कुठे गेलं. ज्या दिवशी महेशने मला एक संधी मागितली त्या दिवशी त्याने माझे मन जिंकून घेतलं होतं. कारण त्यांनी एका रात्रीत सप्लाय केलं होतं ते 7-8 माणसं मिळूनसुद्धा करणार नाही. मला विश्वास बसत नव्हता की महेशनं एका रात्रीत इतकं ड्रग सप्लाय कसं केलं. US पोलिसला चकमा देणं आणि हे काम लपून करणं हे खूप अवघड होतं. पण माझे माणसं खूप जुने खिलाडी होते म्हणून त्यांच्यासाठी हे उघड नव्हतं. पण एका रात्रीत महेश नाही 7 माणसांचं बळ दाखवलं. त्यामुळे मी त्याच्या बोलण्यात फसले होते. मला माहिती नव्हतं एक राजपूत दिसणारा साधासुधा ड्रायव्हर इतका चालाक निघेल. महेश पोलीसवाल्यासोबत मिळालेला होता. आता माझ्या घराला एक सील केलं होतं आणि मला अटक झाली होती. त्या रात्री रमेश एअरपोर्टवर आला आणि एअरपोर्टवर रमेशला पण अटक झाली आणि पोलीस स्टेशनला घेऊन आले. दोघे नवरा बायको पोलीस स्टेशनमध्ये अटक झालेले होते. रमेशला जेव्हा कळालं की हे सगळं माझ्यामुळं झालं आहे तेव्हा त्याने मला जीवे मारण्याची धमकी दिली आणि रमेशने पोलीस स्टेशनमध्ये माझा गळा दाबण्याचा प्रयत्न केला. तू US पोलीसच्या मदतीने हे सर्व केलेस. रमेशचा सगळा व्यवसाय माझ्या नावावर सुरू होता. मी आता पूर्णपणे या सगळ्या गोष्टीत अटकले होते. मला बाहेर निघण्याचा मार्गच नव्हता. मी जर बाहेर गेले असते तर रमेश मला सोडणारा नव्हता. म्हणून मला शिक्षा होण्याची वाट पाहत होते. पोलीस स्टेशनमध्ये गेल्यावर जेव्हा महेश माझ्यासमोर आला तेव्हा तर माझ्या पायाखालची जमीनच सरकली. कारण महेश एक साधासुधा राजपूत ड्रायव्हर नसून तो एक US पोलीस होता. त्यांना या गोष्टीची भनक लागली होती की आम्ही ड्रग सप्लाय करतोय म्हणून तो माझ्यावर लक्ष ठेवून होता. रमेश एक नालायक माणूस होता. त्याने मला लग्नानंतर कोणतेही सुख दिले नाही आणि आई होण्याचा पण सुख दिला नाही. मी शेवटपर्यंत बायको होण्याचा फर्ज निभावत आले होते. पण रमेशला या गोष्टीचं काहीच देणं घेणं नव्हतं. त्याला मला फक्त त्याची मज्जा मारता येण्यासाठी, रमेशला या गोष्टीचं काही देणं घेणं नव्हतं. फक्त त्याला त्याची मज्जा मारणं आणि त्यामुळेच माझं आयुष्य पूर्णपणे बर्बाद झालं होतं. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला सबस्क्राईब करा आणि चॅनलला लाईक करा. धन्यवाद.